नमस्कार मित्रांनो, भ्रमंती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलद्वारे आपण विविध ऐतिहासिक स्थळ, पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ यांना भेटी देत असतो। आज आपण अशाच एका ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहोत, ज्याचं नाव आहे खैराई किल्ला। खैराई किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये हा किल्ला येतो। चला तर आज आपण या किल्ल्यावर जाऊन या किल्ल्याविषयी अधिकची माहिती घेऊयात। या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला नाशिक येथून हर्सुल या ठिकाणी यावे लागते आणि येथून साधारणतः 7-8 किलोमीटर अंतरावर ठाणापाडा हे गाव आहे। या गावात आल्यानंतर उजव्या हाताला गेल्यानंतर वडपाडा या गावाजवळ आल्यावर आपल्याला येथूनच या किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो रस्ता आहे हा वडपाडा गावातून या ठिकाणाहून या किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता आहे। आपल्याकडे जर 4 व्हीलर वाहन असेल तर आपल्याला या वडपाडा गावामध्ये पार करून पुढे जावं लागेल। 2 व्हीलर वाहन देखील या पायवाट असलेल्या रस्त्याने जाऊ शकत नाही। अतिशय अवघड असा हा रस्ता आहे। आपण या किल्ल्यावर जात असताना या पायवाटेत आपल्याला या ठिकाणी काही जंगली प्राण्यांचे ठसे दिसतात, त्यामुळे जंगली प्राण्यांपासून देखील आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि अतिशय सावधरीतीने आपण या किल्ल्याकडे गेलं पाहिजे। दिवसा फारशी भीती नसते, परंतु संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस या प्राण्यांपासून आपल्याला धोका होऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक आपण या ठिकाणी गेलं पाहिजे। आपण या पायवाटेने थोडंसं चढून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माचीपाडा हे गाव लागतं। माझ्याबरोबर जे गृहस्थ आहेत हे माचीपाडा या गावचे आहेत। त्यांनी आम्हाला या किल्ल्यावर कसं जावं, कोणती बाजू चढण्यासाठी योग्य आहे याबद्दल त्यांनी आम्हाला व्यवस्थित अशी माहिती दिली। पायवाटेने चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा किल्ला दिसत आहे। अगदी या किल्ल्याच्या पायथ्याशी माचीपाडा हे गाव आहे। आपण या ठिकाणी आता माचीपाडा या गावात आलेलो आहोत। माचीपाडा या गावामध्ये आपल्याला या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होऊ शकते। बघा मित्रांनो, आपण आलोय खैराई या किल्ल्यावर जात आहोत। तर खैराई या किल्ल्यावर जाताना आपल्याला या ठिकाणी माचीपाडा हे गाव लागतं आणि माचीपाडा या गावात आल्यानंतर बाबा भेटलेले आहेत। तर हे माचीपाडा या गावातील आहेत। त्यांनी आम्हाला गावापासून किल्ल्यावर जाण्याचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी आम्हाला दाखवलेला आहे। तर बाबांचं मी मनापासून आभार मानतो। मित्रांनो, खैराई किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे। त्र्यंबकेश्वर परिसरातील घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी खैराई आणि सोनगिरी हे किल्ले बांधण्यात आले। खैराई किल्ल्यापासून जवळकडे उतरणारा घाट सुमारे 15 किलोमीटर लांबीचा आहे, ज्याद्वारे कोकणातून गुजरातकडे जाणाऱ्या हालचालींवर नजर ठेवली जात असे। किल्ल्यावर जाण्यासाठी साठापाडा गावापासून मळलेली पायवाट आहे, त्या मार्गाने देखील आपल्याला किल्ल्यावर जाता येते। सुरुवातीला वळणावळणाची आणि मध्यम चढाईची वाट शेवटच्या टप्प्यात कठीण होत जाते। हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून याची समुद्र सपाटीपासून उंची 2296 फूट इतकी आहे। चढाईची श्रेणी म्हणाल तर याची चढाईची श्रेणी अत्यंत अवघड आहे। हा जो किल्ला आहे हा कळसुबाईच्या डोंगर रांगांमध्ये येतो। गावातून चढून आल्यानंतर आपण या ठिकाणी पहिला टप्पा चढून आलेलो आहोत। या ठिकाणी भरपूर असे दगड आहेत, या दगडातून वाट काढणे अवघड आहे। सुरत शहराची लूट करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी खैराई किल्ला आपल्या आधिपत्याखाली आणला।
याचा फायदा त्यांना शत्रूवर नजर ठेवण्यासाठी झाला. आता आपण किल्ल्याचा अगदी शेवटचा टप्पा चढून जात आहोत. या ठिकाणाहून आपल्याला किल्ल्याचा बुरुज दिसत आहे. बुरुजाचे दगड ढासळून खाली आलेले आहेत आणि यातूनच आपल्याला गडावर जाण्यासाठी या ठिकाणाहून वाट आहे. या वाटेने आपण आता बाले किल्ल्यात जाऊन पोहोचणार आहोत. मित्रांनो, आपण माचीपाडा या गावातून या खैराई किल्ल्यावर चढायला सुरुवात केली. साधारणतः 1 तासाच्या आत आपण या अवघड वाटेने या ठिकाणी चढून हा जो काही किल्ल्यावरचा पहिला बुरुज आहे या बुरुजापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आपण जर या बुरुजाची अवस्था जर बघितली तर पूर्णतः हा बुरुज या ठिकाणी 2 ठिकाणी ढासळून दगड खाली गेलेले आहे. आता आपण या किल्ल्यावर असलेले जे काही विविध भाग आहेत ते आपण प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन बघूयात. चला तर मग. आपण आता बाले किल्ल्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आपण आता प्रत्यक्ष किल्ल्यावर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बघायला मिळतात ते आपण बघूयात. या ठिकाणी किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 तोफा दिसत आहेत. त्यानंतर समोर वेताळ बाबाचं मंदिर दिसत आहे. आज किल्ल्यावर बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी या तोफा आहेत. या ठिकाणी वेताळ बाबाचं मंदिर आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी मंदिरामध्ये वेताळ बाबा आपल्याला दिसत आहे. तोफांची सध्याची अवस्था आपण बघू शकता. किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला या किल्ल्यावरील असलेली तटबंदी आपल्याला आजही बघायला मिळते. तसेच या किल्ल्यावरून आपण जर पूर्व दिशेला पाहिलं तर आपल्याला त्रिकोणी आकाराचा वाघेरा किल्ला दिसतो. या ठिकाणी आपण किल्ल्यावर असलेल्या ज्या विहिरी आहेत त्या आपण बघू शकतो. सध्या या विहिरींमध्ये पूर्ण गाळ भरलेला आहे, त्यामुळे पाणी साठा या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत नाही. या ठिकाणी विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. खैराई किल्ल्याचा गडमाथा छोटेखानीच असला तरी गडावर पाण्याची सुकलेली अनेक टाकी आहेत. 2 लहान तोफा आहेत. तसेच खोदीव पायऱ्या, एक लाकडी चौकट असलेले उघड्यावरील वेताळाचे मंदिर, एक भग्न वास्तूचा चौथारा, काही उद्ध्वस्त बुरुज व बऱ्यापैकी शाबूत असलेली तटबंदी या गोष्टी नक्कीच पाहण्यासारख्या आहेत. आकाश अगदी निरभ्र असताना आपल्याला या किल्ल्यावरून वाघेरा किल्ला, हरिहरगड तसेच त्र्यंबकगड या ज्या डोंगर रांगा आहेत त्या आपल्याला या किल्ल्यावरून अगदी स्पष्ट दिसतात. या ठिकाणी आपण बघू शकता पाण्याचे टाक आहेत, परंतु सध्या या टाकांमध्ये कुठल्या प्रकारचं पाणी आपल्याला दिसत नाही. अगदी गाळाने, दगडांनी भरून गेलेले आहेत. या ठिकाणी गाळाने भरलेली विहीर आहे. या विहिरीमध्ये थोडंसं पाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला पडक्या वाड्याचे अवशेष दिसून येत आहेत. किल्ल्याच्या अगदी मध्यभागी हा वाडा या ठिकाणी बांधण्यात आलेला असावा आणि या ठिकाणी सध्या या पडक्या वाड्याचे अवशेष आपल्याला दिसून येत आहेत. किल्ल्यावरून अगदी दूरवरचा परिसर दिसतो, त्यामुळे हा किल्ला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी अगदी सोयीचा किल्ला
वाटत असावा म्हणून शिवरायांनी 2 वेळा सुरतची लूट करण्या अगोदर हा किल्ला जिंकून घेतला. किल्ला बघून झाल्यावर पश्चिम दिशेने किल्ल्यावरून उतरणारी ही वाट आहे. अगदी सोपी वाट आहे. या वाटेने अगदी सहजच आपण किल्ल्यावरून खाली उतरून येतो. चढाई करता देखील आपण याच वाटेचा जर विचार केला तर अगदी सहज आपण किल्ल्यावर चढून जाऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा तसेच किल्ल्यावरून खाली उतरावयाच्या वाटा माहीत नसतात. त्यामुळे आपण अवघड वाटेने किल्ल्यावर जात असतो. अगदी लहान लहान मुलं या किल्ल्यावरून सहजच उतरून खाली येत आहेत. नमस्कार मित्रांनो, आपण आता गड उतरून आलेलो आहोत. या ठिकाणी चढाई करता आम्ही उजव्या हाताला जी वाट आहे त्या वाटेने गेलो होतो. अतिशय अवघड अशी उजव्या हाताची वाट आहे. या ठिकाणी हा आंबा दिसतोय आपल्याला. या आंब्यापासून डाव्या हाताला जी वाट जाते, ज्या वाटेने गाई गुरं जातात, त्या वाटेने जर आपण गेलात तर अगदी सहज तुम्ही किल्ल्यावर पोहोचू शकता. आम्ही उतरताना डाव्या हाताच्या या वाटेने आलो, अगदी सहज उतरून आलो. त्यामुळे गड्यावर जाण्यासाठी तुम्ही या डाव्या हाताचा चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी वापर करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या चॅनलवर येणारे विविध व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेचच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा. धन्यवाद.